इलेक्ट्रिक ब्लोअरचा सप्लाय दिला जातो याला. मटण शिजवून त्याच्या हॉटेलमध्ये सगळ्यात उपयुक्त पडणार आहे. देशी जुगाड करून मी ही शेगडी बनवली आहे लोखंडापासून, कारण की त्यांना आताच्या कंडिशनला काही टाकी मिळत नाहीये, पेटवतो. आणि हे काळं ऑइल तुम्हाला कुठे पण भेटेल. त्यानंतर सगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही करू शकतो. नमस्कार, मी तुषार अशोक लाट. देशी जुगाड करून मी ही शेगडी बनवली आहे लोखंडापासून. आपण बघत असाल जुन्या काळात जे आपण मातीच्या भट्टी बनवायचो, ती पण त्याच पद्धतीत ही फक्त आहे आपण नवीन याच्यात लोखंडात तयार करून घेतलेली आहे. आणि ही हॉटेल व्यवसायासाठी खूप चांगली आहे, कारण की त्यांना आताच्या कंडिशनला काही टाकी मिळत नाहीये. टाक्या मिळण्यासाठी खूप पडझड करावं लागते. त्याकरता हे देशी जुगाड खूप चांगला आहे. काळं ऑइल आहे, काळ्या ऑइल मधून आपण ती भट्टी पेटवतो. आणि हे काळं ऑइल तुम्हाला कुठे पण भेटेल, कोणत्याही सर्व्हिस स्टेशनला किंवा कुठे गेलं तरी भेटेल. आणि खूप स्वस्त आहे. हे फक्त काळं ऑइल हे फक्त 40 रुपये लिटर मिळतं. हे 1 लिटर मध्ये कम्प्लीट 1 तास ही शेगडी चालते. शेगडीवर कोणकोणते पदार्थ आहे? शेगडीवर सगळ्या प्रकारचे पदार्थ करू शकतो आपण. याच्यावर मिसळ बनवू शकतो. त्यानंतर सगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही करू शकतो. त्यानंतर त्याच्यावर भजे वडेपाव तळण्यासाठी खूप उपयुक्त. आणि मटण शिजवण्यासाठी खूपच चांगली आहे. मटण शिजवून त्याच्यावर हॉटेलमध्ये सगळ्यात उपयुक्त पडणार आहे. याच्यावर शेव पापडी विपडी सगळं आपण करू शकतो. ही शेगडी बनवायला मला 1 दिवस जातो कम्प्लीट शेगडीला. आणि ही खूप कमी याच्यात आहे. फक्त इलेक्ट्रिक ब्लोअरचा सप्लाय दिला जातो याला. त्या माध्यमातून ती शेगडी पेटली जाते. आणि जसं जसं आपण ऑइल सोडणार तसं ती पेट घेणार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.